राज्यामध्ये आज देखील पावसाचा जोर. उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये जोरदार पावसाचा इशारा. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. नाशिकच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली. रामकुंड परिसरातील दुकानांमध्ये पुराचं पाणी. नाशिकला अतिमुसळधारेचा इशारा. पावसामुळे छत्रपती संभाजीनगरात शेतीचं नुकसान. मार्केटमध्येही शिरलं पावसाचं पाणी. तर जायकवाडी धरणामधून गोदावरी पात्रामध्ये जवळपास 2 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू. मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम. धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड पुराच्या विळख्यात. नांदेडमध्ये पूरस्थिती कायम. सोलापुरात सीना नदीला पुन्हा पूर. राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंदिर संस्थानं सरसावली. शिर्डीतील शाही संस्थान आणि तुळजापूर मंदिर संस्थानाकडून प्रत्येकी 1 कोटी तर शेगावमधून 1,11,00,000ची मदत. दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट. पाऊस असेल तरीही मेळावा शिवाजी पार्कातच घेण्यावर ठाकरे सेना ठाम. तर शिंदेच्या शिवसेनेकडनं आझाद मैदानाशिवाय दुसऱ्या जागेची चाचपणी होत असल्याची चर्चा. ठाकरे सेनेनं दसरा मेळाव्याला लागणारा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून द्यावा. भाजपची मागणी. उद्धवराव आता वेळ कृती करण्याची असं म्हणत लगावला टोला. आशिया चषकावर भारतानं नाव कोरलं. भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनी विजय. तिलक वर्माचं धडाकेबाज अर्धशतक तर तिलक वर्मा आणि शिवम दुबेची अभेद्य खेळी.